वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग यूट्यूब क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे ANM सेकंड इयर. त्याच्यामध्ये हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा जो सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टमध्ये घेणार आहे आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन की जे खूप वेळा येऊन गेलेले आहेत पेपरमध्ये आणि वारंवार विचारण्यात येत आहेत. तर खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या भारती नर्सिंग क्लासला यूट्यूब चॅनलला लगेच जॉईन व्हा. त्याच्यावरती आपण ANM फर्स्ट इयर सेकंड इयर, JNM फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर दोन्ही इयरचे मी हँडरायटिंग नोट्स किंवा आपले लाईव्ह क्लास जे काही असतील ते सर्व त्याच्यावर रेग्युलरली अपडेट टाकत राहते. त्याच्यामुळे लगेच चॅनलला जॉईन व्हा. आणि या क्वेश्चनचे तुम्हाला जर ॲन्सर हवे असतील तर कमेंट करा. तर सुरू करूया व्हिडिओला. आता वारंवार म्हणजे व्याख्या प्रश्न जो दुसरा असतो तो व्याख्याचा असतो. तर त्या व्याख्यामध्ये आपल्याला वारंवार जे व्याख्या डेफिनेशन विचारण्यात येत आहेत ते म्हणजे लसीकरण. आता लसीकरणाची जी व्याख्या आहे ती म्हणजे वॅक्सिनेशनवर आहे. नेक्स्ट आहे आरोग्य शिक्षण, संवाद कौशल्य व अतिजोखीमची बालके ओळखायची आहे त्याच्यामध्ये, आणि संदर्भ सेवा, माता मृत्यू दर. तर हे जे 1 2 3 4 5 6 जे 6 व्याख्या आहेत ते 10 मार्क्ससाठी, इथं किती मार्क्ससाठी विचारण्यात येतं? 10 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 लिहायचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी जी व्याख्या आहे त्याला 2 मार्क्स आहेत. 2. तर व्हिडिओ कोणाकोणाला कन्फ्यूज होते याच्यामध्ये. आता 10 मार्क्सचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये उत्तरं ॲन्सर खूप भरून भरून लिहावं लागत असेल, पण तसं नाही. तर व्याख्या ही फक्त 2 ते 3 ओळीमध्ये संपवता आली पाहिजे. लसीकरणची व्याख्या खूप सोपी आहे. तुम्ही या सर्व व्याख्यावरती डेफिनेशन म्हणजे व्याख्यावरती खूप व्यवस्थित आणि सुटसुटीत व्याख्या ही लिहू शकता. तर त्याच्यामुळे कन्फ्यूज न होता 2 ते 3 ओळीमध्ये व्याख्या ही आपल्याला संपवता आली पाहिजे. अशावरून याची डेफिनेशन आपल्याला करता आली पाहिजे. नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा. आता प्रश्न तिसरा आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये थोडक्यात उत्तर लिहायचं. तर याच्यामध्ये विचारण्यात येत आहे 4. आता 4 क्वेश्चन याच्यामध्ये येतं आणि किती मार्क्ससाठी? 20. आता 20 मार्क्ससाठी विचारण्यात आला म्हणजे थोडक्यात म्हटल्यावर जर समजा हा आहे रुग्ण कल्याण समिती, तर हा प्रश्न आता सेपरेट म्हणजे थोडक्यात विचारण्यात आला तर तुम्ही इथून जर प्रश्नाची सुरुवात केली तर इथपर्यंत तो प्रश्न आपल्याला संपवता आला. तर अशा प्रकारचे तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आपला रुग्ण कल्याण समिती. दुसरा आहे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. नेक्स्ट आहे उपकेंद्र पातळीवरील वंधुमुक्त विधवा यांचा उपयोग. आता वंधुमुक्त असतील तर त्यांच्यात जे काही उपयोग होतो तो या ठिकाणी लिहावा लागेल. नेक्स्ट आहे एकात्मिक बालविकास योजना. आता बालविकासच्या ज्या अधिक योजना ते याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहायचा. नेक्स्ट आहे अंधत्व टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय. आता अंधत्व टाळण्यासाठी हा मी तुम्हाला हँडरायटिंग नोट्ससह हा मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्वेश्चन अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण हँडरायटिंग नोट्स आहेत आणि पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला इथं 5 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला अंधत्व टाळण्यासाठी उपाययोजना व अंधत्व कशा प्रकारे होते हे सर्व तुम्हाला 15 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आलेला आहे. तर मी बरेच वेळा सांगते की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत जावा, कारण की याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात की ते तुम्हाला शिकण्यास भेटतात आणि पेपरसाठी खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून ANMला पेपर लिहिण्यास खूप सोपे जाईल. तर याच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा तुम्हाला या प्रश्नाचे सर्व ॲन्सर हवे असतील तर मला कमेंट करा. मी या सर्व प्रश्नाचे तुम्हाला ॲन्सर लिहून व्हिडिओ अपलोड करेन आणि एक्सप्लेनसुद्धा करेल. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणखी काही क्वेश्चन असतील की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तोसुद्धा क्वेश्चन तुम्ही मला विचारू शकता. आणि प्लीज व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पहा आणि आपले लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत जावा. त्याच्यामध्ये आपण पेपरची प्रोसेस वगैरे सर्व मी त्याच्यामध्ये शिकवत असते. आणि आता पेपरसुद्धा चालू झालेले आहेत.
त्याच्यामुळे चॅनलला लगेच जॉईन व्हा. तुम्हाला नेक्स्ट आपले जे दररोजचे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल. आणि कोणता पेपर, कुठला पेपर, कोणता सब्जेक्ट आहे, तो कशाप्रकारे त्याचा पेपर लिहायचा, ते सर्व मी त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे भारती नर्सिंग क्लासला लगेच जॉईन व्हा. याच्यामध्ये काही अडचण आल्यास कमेंट करा, ठीक आहे. तर थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. बाय.